तलावांचे शहर म्हणून ठाणे ओळखले जाते. हे आहे ठाण्यातील रायला देवी तलावाचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातच असलेली ही अस्वच्छता आतली स्थिती काय असणार हे सांगण्यासाठी पुरेसी आहे. या परिसराचा आढावा माय महानगर लाईव्हच्या टीमने घेतला आहे. आतली स्थिती काय आहे हे तुम्ही देखील पहा. तलावांचं शहर म्हटलं जाणारं ठाण्यातले काहीसे तलाव तेच आता अस्वच्छ ठरतायत. मोठ्या प्रमाणात तलावांमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय. माझ्यापाठी तुम्ही बघू शकता, ठिकठिकाणी आपण आता रायला देवी तलावात आहोत. रायला देवी तलाव परिसरात आहोत. तिथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय. तलावाचं सुशोभीकरण आणि स्वच्छते संदर्भात काहीशा मागण्या देखील नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र अद्यापही त्या संदर्भात प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केल्याचं कळत नाहीये. मोठ्या प्रमाणात तिथे नागरिकांची नियमित वर्दळ असते आणि इथे काहीसे नागरिक संध्याकाळच्या वेळेला फेरफटका मारायला किंवा काही ना काहीतरी कारणास्तव इथे येत असतात. मात्र दरवेळेला इथे आल्यानंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात इथे कागद असो किंवा कुठल्या वस्तूंची, अनावश्यक वस्तूंची इथे मोठ्या प्रमाणात तुंबड पडल्याचे दृश्य काहीसे कळते आणि नियमित इथे सुशोभीकरणाच्या विषयावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण वाढतानाचं कळतंय. या संदर्भात काही दिवसांअगोदर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका ह्या प्रभागातल्या नम्रता भोसले जाधव यांच्याकडे मागणी केली होती की नियमित फेरफटक्या दरम्यान नागरिकांना मोठ्या अस्वच्छतेकडे आणि काहीसं जनावरांच्या भीतीपोटी इथे फेरफटका मारायला अडचण होते. मात्र त्या संदर्भात नगरसेवकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. मात्र अद्यापही ती मागणी पुरेशी झाल्याचं कळत नाहीये. काही दिवसांपासून रायला देवी तलाव संदर्भात काही स्वच्छतेचे आणि सुशोभीकरणामुळे काहीसे कन्स्ट्रक्शनचे काम तलावात पडून अस्वच्छता निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांना इथे फेरफटका मारण्यास त्रास होत असतो, अशी काही स्थिती आहे. रायला देवी तलाव हा आमच्या प्रभागातील एक नामांकित असा तलाव आहे. या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये काम झालं. महापालिकेकडनं गॅवन वॉलचं काम झालं आणि गाळ काढण्याचं काम झालं. तसंच MMRDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू झालं. परंतु आता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे नेमलेले ते अपुरे आहेत. तसेच त्या ठिकाणी थोडीशी स्वच्छतेबाबत देखील हलगर्जीपणा होतोय असं माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी माननीय आयुक्तांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या देखील कानावर मी सदर प्रकार घातलेला आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई करण्यात येतील. त्या ठिकाणी स्पॉट वाईज सुरक्षा रक्षक महापालिकेच्या माध्यमातून नेमण्यात येतील असं मला माननीय आयुक्तांनी आश्वस्त केलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी अजून तलावाचं पूर्ण काम झालेलं नाही. काम दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा टेंडरची प्रक्रिया सुरू आहे, पण ती देखील तातडीने MMRDAच्या माध्यमातून करण्याबाबत पुढच्या आठवड्यात मी MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांची भेट घेणार आहे आणि तातडीने ते काम करण्याबाबत मी DCM सरांशीच याबाबत बोललेलं असल्यामुळे ते त्या संदर्भात अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देतीलच. आपण म्हटलं की गेल्या पुढच्या 8 दिवसात ते घनकचऱ्याच्या आणि स्वच्छतेचा आटोप लावला जाईल तलावाकडे. आज म्हणजे काल ऍक्च्युली हे काल सकाळी माझ्या निदर्शनास आल्यानंतर काल सकाळपासून त्या ठिकाणी साफसफाई सुरू आहे. नक्कीच आपण माझ्या निदर्शनास काही स्पॉट आणून दिलेत. त्या ठिकाणी देखील आपल्याकडनं मी ते इनपुट्स घेऊन संबंधित SI असतील, संबंधित DMC असतील यांना ते पाठवून त्यांच्याकडनं तातडीने त्या ठिकाणची साफसफाई कशी होईल या दृष्टीने स्थानिक नगरसेवक म्हणून मी असेल, माझे इतर देखील सहकारी नगरसेवक असतील, आम्ही नक्कीच त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या ठिकाणी साफसफाई होईल, नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नक्कीच प्रयत्नशील राहू. काहीसे दृश्य माझ्याकडे तुम्ही बघितलात की मोठ्या प्रमाणात तलावात देखील नागरिकांनी म्हणजे इथल्या स्थानिक काही रहिवाशांकडून घन कचरा टाकण्यात येतो. मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचं प्रमाण वाढतानाचं दृश्य आपल्याला कळतंय. मी सोहम शिर्के, आपला महानगर ठाणे.